कारण तुम्ही उपोषणाला बसू देताल, इतक्या लोकांचे हाल होतील असं वाटत नव्हतं. पण ठीक आहे, एक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमुळं एक आंदोलनाच्या भूमिकामुळं ठीक आहे. पण तुमची भूमिका सांगा ना, का सगळे मेल्यावर सांगा. आम्हाला 10 दिवसांनी काय सांगायचं आहे आणि आज काय सांगायचं आहे, 10 दिवसांनी काय सांगायचं आहे आणि आज काय सांगायचं. तुम्ही आजच तुमची भूमिका 1-2 घंट्यात डिक्लेअर करा मुख्यमंत्री फडणवीस साहेब. वेळ काढून तोंड लपवू नका. तुम्हाला सगळ्या गोष्टीला टाईम आहे आणि एवढ्याच मराठ्यांच्या आंदोलनात बोलायला टाईम नाही का? काही म्हणणं नाही आमचं. तोंड लपवू नका. स्पष्टपणाने 1-2 घंट्यात किंवा संध्याकाळपर्यंत सांगून टाका. तुम्ही ज्या 7-8-9 मागण्या तिची अंमलबजावणी करणार आहेत की नाहीत, म्हणजे आम्हाला आमचे उपोषण सोडून द्यायला आणि दुसरे मार्ग धरायला. कारण तुम्ही जर आज संध्याकाळपर्यंत आम्हाला सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी की मी देतोय तुम्हाला किंवा नाही देत, काय जे सांगायचं सांगा, म्हणजे आम्हाला उपोषण सोडून दुसरे मार्ग धरायला. तुमच्यात काही गैरसमज असेल तर सोडून द्या मुख्यमंत्री साहेब. 5 वर्ष सुखानं साधतात, तुम्हाला खाऊ देणार नाही. तुम्ही जर माया मराठ्याला सुखाने खाऊ दिला नाही तर एवढा शब्द सांगतो आणि तुमची संध्याकाळपर्यंत वाट बघतो. तुम्ही आमच्या 8-9 मागण्याबद्दल हा किंवा नाही अंमलबजावणी करणार आहेत का नाहीत एवढंच पटदिशी सांगावं, म्हणजे आमचे जीव वाचतील लोकांचे. आम्ही आमचं दुसऱ्या मार्गाने आंदोलन करतो. मग तिथून पुढं तुम्हाला वेगळ्या भाषेत सांगतो काय सांगायचं आहे, काय करायचं आहे, काय नाही, आम्ही काय करू शकतो, मराठी काय नाही करू शकत. मला आज फक्त त्या भानगडीत जायचं नाही, एवढंच मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे. की मी विनंती करत नाही, पण पहिल्यांदा करायला आता तुम्ही सांगून टाका मराठीच्या 8-9 मागण्या आहेत, तुम्हाला त्या अंमलबजावणी करायची का नाही करायची. परदेशी सांगून मोकळ्यावर तोंड लपवू नका. कारण आम्हाला मराठ्याला कळणं गरजेचं आहे. आमचा मारेकरी कोणी, आमचा दुश्मन कोणी, आमचा वाटोळ करायला कोण निघाले.